नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच. आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत परीक्षेला इंग्रजी पेपरमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे ग्रामरचे टॉपिक कव्हर केले जातील. नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे यूज दो ऑल दो. याचा अर्थ होतो आहे जरी तरी. याचा उपयोग कशासाठी केला जातो तर विरोधाभास, वाक्यामध्ये विरोधाभास दर्शवण्यासाठी याचा वापर करतात. आता हा भाग थोडासा क्लॉजमध्ये मोडतो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ जो काही कॉन्ट्रास्ट जो आहे विरोधाभास, त्यासाठी याचा वापर केला जातो आहे. सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड वगैरे जे भाग आहेत त्याच्यामध्ये हा सुद्धा भाग येतो. तर पाहता दो आल दो ह्याचा उपयोग जो आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे. आता अतिशय सोपा भाग आहे. दो आल दो म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे वाक्यामध्ये 3 शब्द, 3 पैकी शब्द असणार आहेत. बट, यट आणि स्टील. ह्या 3 पैकी एखादा शब्द त्यामध्ये 2 वाक्याच्या मध्ये असणार आहे. तेव्हा आपल्याला दो आल दो वापरायचं आहे. उदाहरणार्थ बघा, सी इज ओल्ड बट सी वर्क्स हार्ड. म्हणजे ती वृद्ध आहे, म्हातारी आहे, पण ती कष्ट करते, हार्डवर्क करते. मग आता म्हातारी माणसं कशी असतात, वयानं थकलेली असतात, ती कष्ट करू शकत नसतात. पण हे तो विरोधाभास आहे, विरुद्ध सांगितले ना. वयस्कर आहे पण कष्ट करते, बरोबर. मग असं जर असेल ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दो आल दो वापरायला येते. तसं आता हे बट, यट, स्टील वापरलेले जे वाक्य असतात ह्यांना कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. आणि जेव्हा आपण दो आल दो वापरेन तेव्हा ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार आहे, हेही लक्षात ठेवा. आता काय करायचं अशा वेळी, वाक्याच्या मध्ये बट, यट, स्टील हे शब्द असेल तर बॉक्स करायचे. बॉक्स करणे म्हणजे काढून टाकणे. बॉक्स करा. वाक्याच्या सुरुवातीला दो वापरा. दो दो म्हणजे हम दो, हमारे दो, ते नव्हे. दो आल दो म्हणजे जरी तरी. तर पहिला दो वापरायचा आहे. मग पहिलं वाक्य लिहून घ्यायचं, सी इज ओल्ड. या ठिकाणी बटच्या जागी तो कॉमा द्यायचा आणि दुसरं वाक्य लिहायचं, सी वर्क्स हार्ड. झालं आपलं वाक्य. दो सी इज ओल्ड, सी वर्क्स हार्ड. दुसरं एक आपण एक्झाम्पल घेऊया. रोहित वॉज क्लेवर yet he failed in exam. बघा, रोहित, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. कुठला शब्द आला याच्यामध्ये? याच्यामध्ये शब्द आलेला आहे यट. रोहित वॉज क्लेवर, रोहित हुशार होता, तरीही तो काय झाला, परीक्षेमध्ये नापास झाला. म्हणजे पहा, आपल्याला हा शब्द काढायचा आहे. अगदी सोपं. बट, यट, स्टील शब्द दिसला की त्याला बॉक्स करा, इथं कॉमा द्या आणि वाक्या सुरुवातीला दो किंवा आल दो. आता ह्या वाक्यात आपण दो वापरलाय, इथं आपण आल दो वापरूया. पण तुम्हाला परीक्षेत जे सांगतील ते परीक्षेत असं देणार नाहीत यूज दो आल दो. कुठलं तर एक असणार, यूज दो किंवा यूज आल दो. आता आपण आल दो वापरूया. आल दो रोहित वॉज क्लेवर, कॉमा, यट काढायचा आहे, कॉमा द्यायचा. बाकीचं पुढचं वाक्य आहे तसं, ही फेल्ड इन एक्झाम. लक्षात येते आपण. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, दो आल दोचा वापर करून आपण वाक्य सोडवायचे. समजा वाक्यामध्ये तो म्हणणार सर हे शब्द 3 असतातच का? 99% असतात. पण त्याच्यामध्ये जर समजा शब्द नसतील तर काय करायचं, वाक्याचा अर्थ बघायचा आणि त्यानुसार जरी तरी अशा पद्धतीनं त्याचा वापर करून आपण वाक्य सोडवायचं. एक्झाम्पल घेऊया आपण.
द एक्झाम्पल आहे मोहिनी अटेंडेड द स्कूल, सी वॉज अपसेट अँड सॅड. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा कुठला शब्द दिलेला नाही, वाक्याचा अर्थ बघा. मोहिनी अटेंडेड द स्कूल, मोहिनी शाळेला उपस्थित राहिली. सी वॉज अपसेट अँड सॅड, ती उदास होती, दुःखी होती. बरोबर. मग आता असं म्हणू शकेल का आपण की जरी मोहिनीनं शाळेला उपस्थित राहिली तरी ती उदास अपसेट होती किंवा उदास होती, दुःखी होती, असं वाक्य बरोबर वाटेल का? नाही. कसं व्हायला पाहिजे बरोबर? जरी मोहिनी उदास आणि दुःखी असली तरी ती शाळेला उपस्थित होती. म्हणजे आपल्याला हे वाक्य महत्त्वाचं आहे. तर त्यातलं आपल्याला पहिलं वाक्य शोधायचं. कुठलं यायला पाहिजे? हे येणार. बरोबर. मग आता आपण दो वाक्य सुरुवातीला घेणार असाल दो, तर हा भाग इकडे घ्यायचा आहे. बघा आपण दो वापरलं, दो. आता हे वाक्य घ्यायचं आहे, पण इथं काय आलेलं आहे? सी. नियम आहे की प्रथमतः नाम वापरायचं असतं मग सर्वनाम. आपण डायरेक्ट सी इथं वापरू शकत नाही. सी म्हणजेच कोण आहे? मोहिनी. मग मोहिनीच्या जागी सी, सीच्या जागी मोहिनी, तेवढा बदल करावा लागेल. पहा, दो मोहिनी वॉज अपसेट अँड सॅड, कॉमा द्यायचा आहे. आता मोहिनीच्या जागी इथं आपण वापरायचं आहे सी. अटेंडेड द स्कूल झालं. ह्या तीन टाईपमध्येच एकतर बट यट स्टील हे शब्द असतील तिथं तुम्ही ते शब्द काढा, त्या ठिकाणी कॉमा द्या. किंवा दुसरा टाईप येईल तो म्हणजे असा की ज्याच्यामध्ये शब्दच नसणार आहे ते, तेव्हा वाक्याचा अर्थ आपल्याला तपासावा लागेल आणि त्यानुसार पहिलं वाक्य पहिला येतं आहे का नंतर येतं आहे हे आपल्याला बघावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला दो आल दो हे भाग आपल्याला सोडवायचे असतात. लक्षात ठेवा 11वी 12वी यासाठी काय केलं जातं, असं वाक्य दिलं जातात आणि मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. बट यट स्टील असेल तर त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा. मग आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो अरे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स अगोदर डोक्यावर असते. तर लक्षात आहे ते काय अवघड काय नसतं. सगळे ग्रामरचे भाग जे आहेत ते एकदा तुम्हाला आले की मग तुम्हाला सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हा भाग समजायला सोपा जाईल. तरी पण जाता जाता लक्षात ठेवा की बट या स्टीलचं वाक्य असेल ते कंपाऊंड, दो आल दो वापरलं की ते कॉम्प्लेक्स होतं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा म्हणजेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.